तुमचं काय नाव? शुभम भोगाडे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज आहोत 10 डिसेंबर 2024 बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दहेगाव साखत या नगर आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरच्या गावामध्ये. आणि आज आपण आहोत प्रगतशील शेतकरी श्री शुभम भोगाडे यांच्या शेतामध्ये. त्यांनी आधीच हातात कांदा धरून ठेवलाय की बाबा आम्हाला काय रिझल्ट आलेत हे दाखवण्यासाठी. आणि त्यांच्याबरोबर आपल्याबरोबर शेतकरी आहेत संतोष आठरे. तर आज आपण त्यांची एक मुलाखत घेणार आहोत. दादा रामराम. नमस्कार. तुमचं एकदा आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण नाव सांगा, गाव आणि नाव. नमस्कार, मी शुभम पोपट भोगाडे, राहणार साखत. हे आमचे मित्र सिद्धार्थ आंबर्डे हे आमच्याकडे प्रत्येक वेळेस व्हिजिटला येत असतात. आम्ही पहिले वापरलेलं नव्हतं काही, तर हे आल्याच नंतर यांनी प्लॉट बघितल्याच नंतर आम्हाला बदल करायला लागला. म्हणजे दुसरे पहिले औषध वापरत होतो, त्याच्यानंतर मग पहिलं 13 दिलं आणि किंजल डीएफ. त्याच्यानंतर मानकट बिनकट म्हणजे नॅनो मध्ये. किती क्षेत्र आहे तुमचं? आता हे 1 एकर आहे. 1 एकराला किती वापरलं तुम्ही? हे अर्धा किलो 13 वापरलं आणि किंजल 5 लिटर वापरलं. 5 लिटर. तुमचा एक परिचय द्या. मी संतोष सर्जेराव आठरे, साखत, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मी बी वापरलेले आहे. मी सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत. मला अतिशय छान रिझल्ट आले. किती एकर कांदा होता तुमचा? माझ्याकडे 2.25 एकर कांदा होता. आणि टोटल एकरी किती खत गेलं शेवटपर्यंत? टोटल 5 किलो, एका एकराला 5 किलो जाते. म्हणजे 1 किलो 5 वेळा गेलं. 1 किलो 5 वेळा. शेतकरी मित्रांनो, आज हे जे दोन्ही शेतकरी आहेत आपल्याकडे, यांचे कांदे घेऊन आले स्पेशल. आणि ह्यांच्यात आपण शेतातच उभे आहेत आणि यांची हार्वेस्टिंग एक 8-10 दिवसामध्ये होईलच. खाली तुम्ही कांद्याची साईज बघू शकता. पूर्ण हा पूर्ण प्लॉट जो आहे असा सरळ पट्टी 1 एकराची आहे पूर्ण. तर ह्यांनी आपली नॅनो खतं वापरलीत आणि फक्त एकरी अर्धा किलो 13 दिलेलं आहे आणि किंजल डीएफचं 5 लिटरचा एक कॅन दिलेला आहे. आणि हे जेव्हा तुम्ही डीएफ आणि 13 दिलं तर त्याच्या आधी काय परिस्थिती होती? आता याच्या अगोदर याला म्हणजे ना मी दुसरे खतं वापरले होते, औषधी वापरलं होतं, फवारणी झाली, पण त्याच्यात रिझल्टच नाही भेटला. बर. पण हे संत आठरे आमचे मित्र, यांचे हे मित्र असल्यामुळे आमचा संपर्क झाला. हे इथपर्यंत आले. यांनी सांगितलं तुम्ही असंच करा, तर त्यांनी आम्हाला ते म्हणजे अगोदर 13 आणि हे दिलं किंजल. तर त्याच्यानंतर आम्हाला 8 दिवसात रिझल्ट असा आला की म्हणजे डबल साईज, म्हणजे मानकाड एकदम डबल झाली. बर. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक 0050 स्प्रे झालाय. 200 ग्रॅम एकरी स्प्रे झाला. नंतर मग पुन्हा काही दिलं? पुन्हा काहीच नाही. त्याच्यावर डायरेक्ट कांदाच काढायला डायरेक्ट. म्हणजे खालून अर्धा किलो खत लागलं, स्प्रे मध्ये 200 ग्रॅम, 500 ग्रॅम मध्ये कांदा फाईन झाला. आता तुम्हाला माहिती का एकरी 5 किलो कांदा निघतो? ना आता माहिती झालं ना. पण अगोदर काय इतके गोणे तितके गोणे, पण आता लागत नाही. पण आता मनातली शंका नाही, शंका 100% संपली. आता हे पहिल्याच वेळेस होती की आम्ही 1 एकरचं केलं. आपला कांदा बराच असतो. आम्ही आता इथून पुढे टोटल क्षेत्राला टोटल तुमचा उन्हाळा कांदा किती असतो? एक 7-8 एकर असतो. 8 ते 10 एकर. आणि तुमचा उन्हाळा कांदा किती होतो? 4-5 एकर. तुम्हाला हे जी नॅनो खतं जी तुम्ही वापरली एकरी फक्त अर्धा किलो 1 किलो, ही वापरायच्या आधी तुम्हाला काय वाटलं होतं? आम्हाला वाटलं होतं काही रिझल्ट भेटतो असं किंवा अर्धा किलो काय रिझल्ट भेटायचा, पण ते केल्यावर कळालं की रिझल्ट याच्यात डायरेक्ट 50-50 किलोच्या गोण्या मारावं लागत होते. तरी काही असं एवढं फारसा रिझल्ट जाणवत नव्हता ना. बर. आता हे अर्धा किलो 1 किलोच रिझल्ट फार जाणवतो. एकरी फक्त 5 किलो मध्ये कांदा. आणि बुरशीनाशक तुम्ही वापरत आपले प्रोटेक्ट रॅपिड वापरलंय. तर ते प्रोटेक्ट रॅपिड मारायचे जे तुमच्या पात्यांची क्वालिटी धुई पडल्यामुळे जी खराब झालेली होती, त्याच्यात नंतरच्या पातीच्या क्वालिटीमध्ये काय फरक पडला? फरक होतो ना. फरक 100% आहे ना. पुन्हा नंतर लागलं का बुरशीनाशक? नाही, परत नाही लागली. एकच फवारल्यानंतर पुन्हा बुरशीनाशक नाही. आणि याच्यात काय होते साहेब, ते जे पाती आहेत ना, तर आपण वापरल्याच्या नंतर याला जो 13-14 याला पाती आले पूर्ण गिरकी फुटवा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कांद्याची साईज बघताल, ते हातावरती दाखवते तुम्हाला. कांदा जवळजवळ 125 ते 150 ग्रॅमचा एक कांदा तयार झालेला आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे पूर्ण एकरामध्ये जवळजवळ 90 ते 95% कांदे जे आहेत ना ते एक समान आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. एक समान कांदे. बरं, वापरलं काय? फक्त 13 एकरी अर्धा किलो किंजल डीएफ 5 लिटर वापरले. आपण जे नॅनो फर्टिलायझर जे मार्केटमध्ये लॉन्च केले त्याचं प्रमाण एकदम कमी लागतं. आणि याची खासियत अशी आहे का तुमचा किती 8, 8.5, 9 pH ची जमीन असू दे,
हे जमिनीमध्ये ब्लॉक होत नाही. हे तुम्ही जे काही देताल ना ते तुम्ही 100% त्या पिकाला ते लागू होतं. कारण काय होतं, आपण खत समजा आपण म्हणतो तुम्ही कांद्याला इतकं कोणी खत टाकलं, तर आपण कांद्याला नाही टाकत, आपण ते टाकतो जमिनीला. आता जमिनीमध्ये ते किती ब्लॉक होणार आहे, किती मोकळं राहणार आहे, कांद्या पिकाला किती मिळणार आहे हे आपल्याला माहित नाहीये. पण आपण जी नॅनो खतं दिली, जी आपण जमिनीमध्ये पाण्यावाटे सोडतो, ही कितीही पीएच असतात तरी ती जमिनीमध्ये ब्लॉक होत नाही. 100% पिकाला अवेलेबल होतं. फक्त अर्धा किलो 1 किलो मध्ये लोकांनी रिझल्ट घेतले. आणि आपण उन्हाळा कांद्यासाठी शेड्यूल बनवलंय. एकरी फक्त 5 किलो खत लागते. 1 किलो खत आपल्याला 5 टप्प्यामध्ये द्यायचंय. आणि ते कसं द्यायचंय ह्याचं एक आपण तक्ता बनवलेला आहे. आणि ते शेड्यूलचा जो तक्ता आहे तो तुम्हाला सगळ्यांना जर पाहिजे असेल तर मोबाईल नंबर आहे 99-211-999-71. पुन्हा एकदा रिपीट करतो मी नंबर 99-211-999-71. या मोबाईलवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा. तुमच्या कांद्याचे फोटो वेळच्या वेळी टाका. लागणारी फवारणी, लागणारी खतं, लागणारी औषधे हे आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व्हिस देणार आहेत. तसं ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये हा नंबर लिहिला जाईल आणि त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देताल? आता तुम्ही हे पाहिलं, आता म्हणजे एक गुणीचाच कॉस्टिंग आहे. समजा म्हणजे जवळजवळ 1,500च्या आसपास, 1,000 रुपयाच्या आसपास, 1,800च्या आसपास खताच्या गोण्या झाल्या. त्याच्यासमोर ह्याचं कॉस्टिंग किती आहे? 700-800 रुपये फक्त. तर तुम्हाला इकॉनॉमिकली हे परवडलं का? म्हणजे तुम्हाला व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं, हो 100%. आता काय होतंय की शेतकऱ्यांना, आता मी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती बी दिली, औषध पण मी आले की शेतात येऊन दाखवत पण असतो. म्हणजे फवारणी वगैरे झालं ना सांगत असतो. आणि याच्यात शेतकऱ्याची म्हणजे बचत पैशाची बरीच होती. आता याच्यात अर्धा किलोच्या याच्यात पैसे वेगळे आणि असे मोठ्या गोण्याचे घ्यायचे मला 1,500-1,800 रुपये लागते एका गोणीला. हे तसं आपलं 700-500 रुपयातच येते आणि त्याच्यापेक्षा डबल रिझल्ट आहे. आणि असंही आपण पाणी धरायला उभं राहतोच, फक्त आपल्याला पाण्यात कालवायचं आणि ते जमिनीमध्ये सोडायचंय. तुम्ही काय सांगताल, हे वापरायचं नाही वापरायचं? नाही, शेतकऱ्यांनी 100% वापरलं पाहिजे. आता ही जुनी शेती नाही राहिली, आता आधुनिक शेती झाली. याच्यात सगळ्यांनी थोडं अभ्यास करून शेती केली तरच शेती आहे. आता पास जुन्यासारखं काय राहिलेलं नाही. 100% शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही वापरलंय 100% आणि तुम्ही ह्यांच्याशी अजून तुमची लागवड बी झालेली नवीन, तर तुम्ही त्यालाही वापरलंय. तर तुम्ही रोपांनाही भरपूर वापरलंय. तुम्हाला काय मत आहे तुमचं? मी 100% बरेच लय 4-5 शेतकऱ्यांना माझ्यामुळं नाही का वापरायला सांगितलं होतं, त्यांनी बी रिझल्ट घेतलाय. त्याच्यामुळे आणखीन काही शेतकरी वाढतील, आणखीन वापरतील लोक. मित्रांनो, बुरशीनाशकचा सुद्धा स्प्रे जो आहे आपला ऑर्गॅनिक मध्ये, प्रोटेक्ट 927 आणि रॅपिड प्रोटेक्शन, या कांद्याला फक्त एक स्प्रे झालेले आहेत. एक स्प्रे झाल्यानंतर पुन्हा महिनाभर या कांद्याला कुठं बुरशीचा डाग नाहीये. पूर्ण पाती हिरव्यागार. आणि सगळ्यात म्हणजे हा जो कांदा तुम्ही बघताय ना, हा धुळीमध्ये खराब झालेला कांदा होता. त्याच्यानंतर याला बुरशीनाशकचा स्प्रे झालाय प्रोटेक्ट आणि रॅपिडचा. त्यानंतर कांदा चालू झाल्यानंतर ह्यांनी 13-40-13 आणि किंजल DF वापरले आणि त्याच्यावर हा कांदाच काढायला आलाय. पूर्ण शेवटचे 2-3 पाण्याला वापरले. शेवटचे 2 कांदाच काढायला आला आहे. पहिल्यापासून काही घेतलेलं नव्हतं. शेवट नंतर आता पहिल्यापासून वापरतो नाही, आता पहिल्यापासून आता लागवड चालू आहे. आता आंबोनी पासून चालू करायचं सगळं. क्या बात. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संजय ॲग्रोच्या युट्यूब चॅनलवर बघताय. चॅनलवरती असे अनेक शेकडो शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत. त्यांच्या प्रगतीच्या, त्यांनी जशी शेती मध्ये जे नवनवीन प्रयोग केलेत त्याचे यशोगाथा आहेत. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही स्क्रोल करून पुढचे व्हिडिओ बघू शकता. आम्ही नॅनो खतांवरती टरबूज, खरबूज, द्राक्षे, डाळिंब, पेरू, चिक्कू, पुन्हा मिरची, टमाटे, कांदे, गहू, हरभरा पिके ही आम्ही पूर्ण नॅनो खतावर काढतोय. आणि प्रमाण एकरी फक्त किती 2 किलो, 3 किलो, 5 किलो असे. ऊसाचं तर आम्ही 11 किलो मध्ये एकरी 120 टनाचं ऍव्हरेज काढलंय. श्रीमंत तालुक्यातील गवळवाडीमधील निखिल गवळी म्हणून शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये आत्ताच 3 दिवसाआधी तोड झाली. येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्यांचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे युट्यूब वरती. आणि फक्त एकरी 11 किलो ऊसामध्ये 11 किलो मध्ये 1 एकर ऊसामध्ये आपण 120 टनाचं ऍव्हरेज दिलं त्यांना काढून. फक्त एक खताचं जे शेड्यूल आहे ते प्रॉपर त्या वेळेला फॉलो करणं गरजेचं आहे. त्या वेळेला ते गेलं पाहिजे. तेवढी आपल्याला फक्त तेवढी मेहनत घ्यायची आहे. आपण असं इथं लेबर लावून खत टाकणारच आहे, पाणी धरणारच आहे. फक्त पाणी धरताना आपल्याला ते कालवायचं आणि सोडायचंय. हा व्हिडिओ तुम्ही संजय ॲग्रोच्या युट्यूब चॅनलवर बघताय. चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आणि तुमच्या काही अडचणी असतील किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर ड्रॉप करा, नंबर टाका किंवा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुम्ही प्रश्न विचारा. आम्ही नक्कीच त्याची उत्तर देऊ. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि अजून चांगली प्रगतशील शेती करा. थँक्यू.